कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं दर रविवारी लोकसहभागातून महास्वच्छता अभियान राबवण्यात येतं। आज या मोहिमेचा 87वा रविवार होता। या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध भागात स्वच्छता करून 3 टन कचरा आणि प्लास्टिक गोळा करण्यात आलं। एखाद्या चांगल्या उपक्रमात सातत्य असेल तर जनतेचाही प्रतिसाद मिळतो, हे महास्वच्छता अभियानातून सिद्ध झाले। कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी पावणे 2 वर्षापूर्वी लोकसहभागातून महास्वच्छता अभियान राबवण्याचा उपक्रम सुरू केला। दर रविवारी कोल्हापूर शहरात महास्वच्छता अभियान राबवण्यात येतं। सुदैवानं कलशेट्टी यांची बदली झाली तरी त्यांच्या जागी आलेल्या नूतन आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी हे स्वच्छता अभियान सुरू ठेवलंय। आज या अभियानाचा 87वा रविवार होता। डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आजची मोहीम पार पडली। उपायुक्त निखिल मोरे, आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक पोळ, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, स्वरा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगावकर, अमित देशपांडे, विवेकानंद कॉलेजचे NSSचे विद्यार्थी, महापालिकेचे अधिकारी आणि सफाई कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला। निर्माण चौक, रामानंद नगर, CPR चौक, खानविलकर पेट्रोल पंप परिसर, रंकाळा टॉवर ते जुना वाशी नाका, कावळा नाका ते तावडे हॉटेल, भगवा चौक ते शुगर मिल या परिसरातील स्वच्छता आज करण्यात आली। या मोहिमेतून 3 टन कचरा आणि प्लास्टिक गोळा करण्यात आलं।